सरकारनंच लिहून दिलेल्या 4 शब्दांवर आपण ठाम आहोत असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय। सरकारला 4 शब्द आपण दिले नव्हते, ते सरकारनं पाठवलेल्या तज्ञांनी दिले होते असं जरांगेंचं म्हणणं आहे। सरकारनं नोटिसेस देऊ नये, त्याचा काहीही परिणाम होणार नाही असंही जरांगेंनी सुचवलंय। शब्द त्यांनी लिहिला तेच सांगितलं, मी नाही ना लिहिला। उपोषण आम्ही मराठा समाजाचे बांधव सोडतच नव्हतो। शब्द त्यांच्या मंत्रिमंडळानं घेतले, शब्द त्यांच्या तज्ञानं घेतले, आम्ही नाही दिले। लिहून त्यांनी घेतले, ते 4 शब्द त्यात अपेक्षित आहेत, ते त्यांनी घ्यावेत एवढीच आमची माफक अपेक्षा आहे। त्यातले एक शब्द नाही सांगणार, पण जे काल चर्चा झाली ते सांगतो। एक सांगल 23 तारखेला। आता सगळे सोयऱ्यावरतीच आमचा असं म्हणायचं की 4 ते 5 घंटे एका शब्दावर गेले। ठीक आहे, हरकत नाही। राहिलेली एक शब्द 23 तारखेला तुम्हाला बांधवाला सांगतो। आईची जात लावा याचा अर्थ जे विदर्भात मराठवाड्याचे नाते आहेत आणि मराठवाड्याचे पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा आहे। ज्यावेळेस तिकडची मुलगी इकडं सासरी येते त्यावेळेस तिला तिकडं आरक्षण असतं, तिच्या पोराला आरक्षण मिळावं, कारण हा मुद्दाच वेगळा आहे। या मागणीशी आपली जी ओबीसीच्या आरक्षणातली मागणी त्याच्याशी हा एकदम वेगळा आहे की तिचा मुलगा तिच्या मुलाला तिचंच आरक्षणाचा लाभ घेता येत नाही, म्हणजे ही किती मोठी शोकांतिका। याच्यापेक्षा रक्ताचा नातं कोणचा असू शकतो? मराठा समाज कधी नव्हे ते एकत्र येत नव्हता आणि इतक्या ताकदीने एकत्र आला ही बऱ्याचशा सरकारसह बऱ्याचशा लोकांना देखवत पण नाही। परंतु तुम्ही नोटिसा दिल्या आणि काही केल्या, मराठा समाजाची की आता तुटू शकत नाही। त्याचं कारण सुद्धा तसंच आहे, स्वतःच्या लेकरांचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला लागलं, ते उघड्या डोळ्यानं नाही बघू शकत। आता नोटिसानं तुम्ही आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला, ते दडपू शकत नाही। त्याच्या अगोदर त्यांनी एक प्रयोग केलेला आहे, मी शेलू नगरीतून त्यांना सरकारला जाहीर विनंती करून आवाहन करतो। याच्या अगोदर तुम्ही प्रयोग केलेला आहे, आता त्या भानगडीत पडू नका, आता त्या भानगडीत पडू नका। तुम्हाला आमची विनंती आहे, मात्र तुम्ही केला बी, आम्ही मात्र हटत नाही। शांततेत आंदोलन होणार, पण आरक्षण मात्र आम्ही घेणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।